भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसापूर्वी सोनं खरं तर 1 वर्षानंतर खरेदी करा हे सांगितल्यानंतर आपण रियालिटी चेक करण्यासाठी कोल्हापुरातल्या एका सराफ दुकानात आलेलो आहे. तिथं आपण परिस्थिती पाहतो आहे. खरं तर कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात ही सराफ पेढी आहे आणि या ठिकाणी मोदींनी केलेल्या या सोनं खरेदीच्या 1 वर्षाच्या आवाहनानंतर या ठिकाणी तुरळक अशी गर्दी पाहायला मिळते. खरं तर सध्या लग्नसराईचा सीझन आहे. आणखीन त्यानिमित्तानं अनेक लोक आहेत ते या ठिकाणी आपल्याला सोनं चांदी हिऱ्याचे दागिने खरेदी करण्यासाठी खरं तर येत असतात. आणि मोदींच्या आवाहनानंतर खरं पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणचे जे मॅनेजर आहेत त्यांना आपण विचारूयात. खरं तर मोदींनी आवाहन केलं होतं की 1 वर्षानंतर सोनं खरेदी करा. आता काय परिस्थिती आहे? आणखीन सध्या गर्दी फार अत्यल्प परिस्थिती आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लग्नसराईचं सीझन चालू असल्यामुळं तशी मोदी साहेबांनी जसं आवाहन केलेलं आहे 1 वर्ष सोने खरेदी करू नका. कारण मार्केटमध्ये आत्ता पाहता लग्नसराईचं सीझन चालू आहे. तरी आता आम्हाला जाणून येते की तरी तुरळक जी खरेदी आहे ही चालू आहे. लग्नासाठी जे काही दागिने लागतातच त्यासाठी मंगळसूत्र म्हणा, अंगठी, चेन यासारख्या वस्तूची खरेदी चालू आहे. आणि आता सध्या लगेच हा इम्पॅक्ट वाटत नाही. जे खरेदी पूर्णच बंद अशी नाही. तुरळक ही गर्दी अजून चालूच आहे. नक्कीच आपण पाहतोय. मी पुन्हा एकदा माझ्या सहकार्याला विनंती करतो की याच ठिकाणी पाहिलं तर जे विविध प्रकारचे दागिने घेण्यासाठी जे ग्राहक जे आहेत ते खरं तर याच ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात. आणि आपल्या ज्या लग्नसराईच्या निमित्तानं किंवा घरातील आनंदोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी जी खरेदी करायला हवी आहे ती खरेदी करताना या ठिकाणी दिसतात. की कोल्हापूरच्या ज्या सराफ व्यावसायिकांच्या या सगळ्या पिढीमध्ये सकाळ सत्रात जरी आत्ता गर्दी कमी असली तरी संध्याकाळच्या सत्रात मोठी गर्दी असल्याचं जे आहे ते आपल्याला हे व्यावसायिक सांगताना या ठिकाणी पाहायला मिळतात. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.